हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आय नो कमिटमेंट फॉलो केली जात नाहीये. प्रत्येक ब्लॉगमध्ये येऊन असा प्रयत्न असतो की ब्लॉग पटापट येतील, कारण मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललो आम्ही. ऑलमोस्ट 10-12 दिवसाचा गॅप झाला होता आणि थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये सांगतो. म्हटलं आता रेग्युलर ब्लॉग करू. बट जसं मागचा ब्लॉग ज्याने बघितला असेल त्यांना त्या ब्लॉगमध्ये मी एक इश्यू बोललो होतो, तो म्हणजे माझा नेक पेन. आणि तो इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढला होता की मागच्या 4 दिवसापासून म्हणजे मला झोपसुद्धा आली नव्हती. डायरेक्ट ब्लॅक सर्कल क्रिएट झालेले डोळ्यांखाली. ना दिवसा झोप येते ना रात्री झोप येते, कारण कंटिन्यू मानेमध्ये पेन आहे. आणि इतकं प्रचंड मी वैतागलो होतो त्याला की शेवटी मला अँटीबायोटिक घ्यायला लागले. आणि ते तेव्हा कुठंतरी आता नॉर्मल झालं आहे. आणि आता मी नॉर्मल असल्यामुळे ब्लॉग पण आता नॉर्मली सुरू झाला आहे. आणि टाईम झाला आहे 5:45. त्याच्यासोबत आपली चहाची तयारी करतोय, कारण अर्जू आहे वर्किंग, तिचं ऑफिस चालू आहे. तर आई आणि आमच्या तिघांचा चहा आज मी ठेवतोय. आणि हां, जसे तुम्हाला फ्रीजमध्ये आंबे दिसत असतील तर आंब्यांचं सीझन चालू झालं आहे. बट अजून जास्त उत्साही होऊ नका, कारण अजून खूप आंबट आहे. चहा ठेवायला अर्जू आली. ती बोलते तू चहा ठेवू नको बिलकुल, कारण मागच्या वेळेस पण जेव्हा ब्लॉग केला होता त्या दिवशी चहा मी ठेवली होती. आणि नेमकं काय झालं, त्या दिवशी दूध कमी वाटत होतं म्हणून मी थोडं पाणी ॲड केलं. पण त्या पाण्याच्या प्रमाणामुळे इतका पानसट चहा झाला होता की मला सुद्धा जात नव्हता. पण काय मी ठेवला होता, त्याच्यामुळे मला त्याची तारीफ करणं बनता था. आणि ती आली. आणि हा, मी विषय सांगत होता आंब्यांचा. मार्केटमध्ये दिसत आहेत आंबे तुम्हाला, बट अजून आमचं सजेशन असेल की काही नका करू, अजून 1 महिना अजून थांबा. पाहिजे तसं अजून स्वीटनेस नाहीये, खूप आंबट आहे. मेन म्हणजे पहिले अक्षय तृतीयेलाच पूजा केल्याशिवाय आंबे खायचे नाही. पण मी पाळायची, तू नाही. तुझं पेशन्स. माझं असं होतं ना की काय फळांचं पण म्हणजे अक्षय तृतीयेलाच खायला पाहिजे. त्याच्यानंतर द्राक्ष पण गुढीपाडव्यानंतरच खायला पाहिजे. सॉरी, महाशिवरात्री. म्हणजे असं हिचं लॉजिक होतं, त्याच्यामुळे मीला बिघडवण्याचं काम करतो आहे. अरे यार, ते हे असतं त्याच्यामध्ये लॉजिक असतं. सीझन चेंज होतो ना, त्याच्यानुसार ते फ्रुट्स यायचे पहिले. अच्छा. तर तेव्हाच त्याच्यात स्वीटनेस यायचा, म्हणून ते होतं की तेव्हा त्यांची पूजा करायची त्या दिवशी. तुम्हाला फ्रेम मध्ये एक गोष्ट नोटीस असेल, कलर का आमची दोघांची शॉपिंग झाली. आणि त्याच्यामुळे कलराचे आम्ही कॉन्ट्रास्ट कलर घेतलेले. मी जे कलर घेतले ते ऍक्च्युली रिपीट नाही केलेले. 1-2 झालंय. बट येस, त्या दिवशी आम्ही शॉपिंगला पण गेलो होतो शिवाजीनगरला. तिथं बोललो होतो घरच्या लक्ष्मीला. आणि ॲज युजल मला म्हणजे कमेंटमध्ये खूप लोकांनी विचारलं की शॉपिंग कुठून करते, ऑनलाईन किंवा ऑफलाईन करत असेल तर शॉपचं नाव सांग वगैरे. तर असं काही स्पेसिफिक नाहीये, पण मी स्ट्रीट शॉपिंग पण करते. आपण बचत करते, ये मॉल से उठाते. दुपारची वेळ असल्यामुळे कर्टन्स बंद करून ठेवायला लागतात, कारण तुम्हाला माहितीच आहे ऊन किती वाढलेलं आहे. बट त्या उन्हापासून थोडंसं राहत भेटणार आहे. जसं मी बोललो तर 9 आणि 10 तारखेला पुण्यामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस सांगितले होते, बट ते थोडे पोस्टपोन झाले. आज उद्यामध्ये पावसाचं वातावरण आणि महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडतो पण आहे. आजकाल प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का, जसं आपली जनरेशन की मानेचा त्रास वगैरे आपण खूप लाईटली घेतो, की थोडीफार आपली मान दुखते वगैरे काही नाही. बट मला जे पेन झालं ना, त्याच्यावरून मला असं वाटलं की मी बोलावं या टॉपिकवरती, की आपण नॉर्मली आता मोबाईल वापरायची सवय खूप झालेली आहे आपल्याला. आणि रात्री उशी घेऊन टेकून अशी मान थोडीशी फोल्ड करून आपला जो मनका असतो, कसा दिसतोय कॅमेरामध्ये, तो थोडा असा असतो या टाईपमध्ये. नाक बनलेला आहे, सॉरी. आणि दिवसा असतो झालं. ॲक्च्युली मला राग आला होता, बट काय करणार, आहे ती आहे. राग म्हणजे आपण राग व्यक्त करा, तिच्याकडनं ती राग व्यक्त करेल. एवढा माणूस यार रेडी होतो, एवढे हेअर सेट करतो. आधीच माझ्या केसांचा हा प्रॉब्लेम आहे की सिल्की आहे खूप आणि विरळ आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे माझे केस लवकर सेट होत नाही. झाले तरी मग त्याला मी खूप सांभाळतो. त्याच्यामध्ये येऊन हे असं करून कर रहा है ना आदमी एक्सप्लेन. पुरे फ्लो बिगाड़ देते हो तुम ब्लॉग. कर बोलते ब्लॉग नहीं करती पब्लिक. तर बोलायचं तात्पर्य हे होतं की आपण खूप लाईटली घेतो, बट नाही, खरंच नका घेऊ. 4 दिवस अशी हालत झाली होती ना की लिटरली मी रडत होतो की मला झोप येऊ, म्हणजे झोप येत होती, डोळे अक्षरशः लागत होते, बट मान इतकं प्रचंड प्रमाणात दुखत होती. सो त्याच्यावरती एक जे मी फ्रिडोची पिलो पण मागितली होती. आपण खर्च करत नाही या गोष्टींसाठी, ॲक्च्युली करायला पाहिजे. ज्या ह्या स्पेशल टाईपच्या पिलो आहेत या थोड्या कॉस्टली येतात. कॉस्टली म्हणजे किती, जास्तीत जास्त 1000-1500 पर्यंत चांगल्या ब्रँडची भेटून जाते. ती फ्रिडोची ऑब्व्हियसली नाही निघाली एवढी माझ्या याच्याप्रमाणे. बट आता तीच मी घ्यायला चाललो आहे. दुसरी म्हणजे फ्रिडोची नाही, दुसरे ब्रँडची बघतो आणि नॉर्मल शॉपला जाऊन बघतो समोर, म्हणजे जेणेकरून कळेल आपल्याला तिची साईज वगैरे काय आणि तिचं डायमेन्शन्स काय. मी स्पीडमध्ये बोलतोय का सध्या, ते 4-5 दिवस बोललं नाही ना, मग ते आतून असं साचून राहिलंय म्हणून बोलतोय. बडबड पाहिजे नसते, त्याच्यामुळे मी आता येणार नाही. ठीक आहे. आणि स्वतः मग
मी कुठं बोलतोय तू ये तू बोल तुझं मत मांड. मी बोलत नाहीये की तू तुझं मत नको मांडू. पण माझ्या बॉडीला टॉर्चर करून मत मांडणं गरजेचं आहे का? मला येऊन जेवढं छळतो ना, मी तेवढं छळत नाही. तेवढ्या प्रमाणात तुला छळलं ना, तू इथं मी काय बोलतोय तुला, हे असं मानेला झटके मारून केस पकडून त्याच्याने तुझा व्ह्यू मांडून काही होणार आहे का? बोल ना तू. बोलायला कोण नाही म्हणते, बाजूला येऊन बस. मी तर बोलतो माझी मान दुखत होती. तू मागे बेंड व्हायचं सांगितलं, पुढे बेंड होतो आपण दिवसा, म्हणून मी ते सांगत होती ना. बाई इतकंच आहे तुला, इतकंच व्ह्यू मांडायचंय बोलायचंय तर मग ब्लॉग करत जा ना. माझी मान दुखत होती ना, तुझं तर नाही ना. 4 ते 5 कामं करायचे आहे. टॅबलेट्स घ्यायचे आहे मेडिकलवरून, त्याच्यानंतर पिलो घ्यायचे, अजून 1-2 कामं आहे जे ब्लॉगमध्ये सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारात निघालो तर आहे. बट होपफुली माझं तेच होतं, मी नेहमी बोलतो मी कामांसाठी निघतो बट कामं होत नाही, कारण मी थोडं कॉन्शियस स्टेट वेगळी निघून जाते माझी. मी काहीतरी वेगळा विचार करत बसतो आणि ज्या कामांसाठी बाहेर पडतो ना ते कामं नाही होत माझी. फोटो काढ थोडा. साईजचा फरक आहे का दोघांमध्ये? अच्छा हा, जो कर्व आहे ना, कर्व येतो तो वाला. हा तो हा कुठला आहे आणि हा पण साधा आहे का? फॉर्म आहे पण साधा आहे ते. आणि याच्यामध्ये कुठला आहे? त्याचे कर्व वाला आहे. ओके. शेप दिलेला आहे, म्हणजे हाईट जास्ती पाहिजे इकडून वापरायचं नाही. कमी म्हणजे काय तो गॅप जो हे फील करतं ना हा, ते मानेचं. cover करतं ते. मी ऑनलाईन मागवला होता, त्याची थिकनेस एवढी आलेली. हो रे मॅम. ऑनलाईनची पद्धत ते वेगळी. याची फ्रीडोवाला नाही का ते सध्या चालू आहे, काय एवढं माझ्या नाही. काय याची प्राइस? पण ऑनलाईन मध्ये कसं ते आता वस्तू आपल्याला जसं बघून पाहिजे तसं नाही मिळत. बरोबर. हा आपल्याला 2800 रुपयाला आहे. 2800 एक. हा 30% डिस्काउंट आहे. याच्यातून फायनल कितीमध्ये होणार? फायनल मध्ये चलो येतो, जर आवडला ना, म्हणजे आवडला म्हणजे पेन जर झाला ना कमी तर मग दुसरा घेऊन जातो. चल. पिलो घेतला 1900 रुपयाला गेला. त्याला म्हटलं जर आवडला इन शॉर्ट म्हणजे पेन कमी झाला ना तर मग अर्जूसाठी घेऊन जाईल, नाहीतर ऑनलाईन सारखं नको व्हायला. प्राईस ऑलमोस्ट थोडी जास्त पडली. फ्रीडोची आम्हाला 1600 रुपयाला गेला होता, 1900ला. बट जो पाहिजे होता तो समोरासमोर बघून मिळाला आहे. तर लेट्स होप की पेन कमी होईल याच्याने. असं आहे, फ्रायडे नाईट असल्यामुळे आम्ही बाहेर आलो आहे, कुठं पबमध्ये नाही, आम्ही सायलीकडे आलो आहे. इकडे थोडंसं एक ऑब्झर्वेशन असं होतं माझं की इतका डीम लाईट आहे तरी इतकी एक दिसत असेल वरती. थांबा मी फ्रेमला करतो. एकदम छोटा लाईट आहे बट तरी एवढी फ्रेम ब्राईट दिसते. अर्चू बोलते की आता घर चेंज कर, म्हणजे लाईटसाठी मी घर चेंज करू. ब्राईट तू दिसतोय कारण तुझ्या मागे डार्क कर्टन आहे, तुझा हा कलर कुठून येतोय. मी बघ नॉर्मलच दिसते, तू पण ब्राईट दिसते. तो थोडा लांब आहे ना फ्रेमपासून म्हणून होतोय. आणि अशा प्रकारे आमची फ्रायडे नाईट सुरू झालेली आहे चिप्स खाऊन. फक्त चिप्स आहे. कुठं गेलायचं स्पीकर? इकडे बघू. हॅलो टॅप होतोय बट आवाज का नाही येते? अच्छा. हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3. दिनूच्या लग्नामध्ये आपण असं बँड ठेवू आणि दिनूच्या लग्नामध्ये म्हटलं असं बँड ठेवू आणि सगळ्यांना सांगण्यात येत आहे की आपल्या दीनानाथचं लग्न यावर्षी होणार आहे. म्हणजे बघ ना काय फील येतोय. प्रथम आपण सुरुवात करणार आहोत. खतरनाक आवाज येतोय लिटरली. भारी वस्तू सापडली. ही ट्रिपला घेऊन जायची आपल्याला बरं का. नेक्स्ट टाइम ट्रिपला घेऊन जायची हिला. कुठले आता तुम्ही तुमचं सांगा. जळगावचे प्रसिद्ध. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका खास अशा गाण्याने करणार आहोत. छू कर मेरे मन को. आता स्टार्ट करायचंय का? येस. पुढे आलं एक मिनिट. अच्छा ती म्युझिक. दुसरं सॉन्ग आहे. अरे किती हवा करायला लागतं याला. 8-9. स्किप इट ना, स्किप इट. जस्ट प्ले द म्युझिक. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. मार्केट में नया है म्यूजिक. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा परफॉर्मेंस स्पेशल है ये कॉपीराइट ही लगा ना नहीं ना बंद साइलेंट के थोड़ा ये गाना कॉपीराइट में चल जाएगा ये मजा येते यार त्याच्यामध्ये तू जो कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं तेरे लिए मैं गाऊं तेरे बालों पे लिखता चला जाऊं लिखता चला जाऊं मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू आवाज नहीं आ रही भाई आवाज नहीं आ रही सिंगर की हट 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 ये मत करना ओए बेसुरा एकदम क्वालिटी बोल रहा है कमेंट बघ तू कमेंट ही बिल्डिंग बघून मला ना माझ्या हॉस्टेलचीच आठवण येते आमचं हॉस्टेल पण असं असायचं 4 मजली आणि पूर्ण बघा मंगल कार्यालय नाही पूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चर हे आहे ॲक्च्युली आम्ही पॅसेजमध्ये उभं आहे आवाज ऐकू आला का आम्ही जेतो मा छन 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 तुम्ही जेतो मा छन 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 रात्री 4 वाजेला काय सुचणार आहे तुम्हाला आवाज ऐकला हो शांत राहा आम्ही जेतो मा छन छन छन